नमस्कार. माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार, सगळ्याला नमस्कार. तर तुम्हाला आता एक सांगायचे की लग्न झाले, माझ्या भावाचं मुलाचं लग्न झालं. तर मला एका ताईने फोन केला, लय लांबून फोन, सगळ्या माता बहिणीचे मला फोन येतात. तर मला फोन केला लांबून आणि विचारलं की ताई लग्न कुणाचं झालं. तर माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झालेलं आहे. आणि त्या म्हणल्या साडी का नेसला ना हो, तुम्ही दाखवली नाही साडी. तर साडी मी दाखवणार आहे तुम्हाला, बरंच काय बोलायचं आहे आणि नंतर साडी मी दाखवणार आहे तुम्हाला. तर मी आधी भावासाठी गाणं म्हणणार आहे. भाऊ बहिणीला काय म्हणते बघा ह्या गाण्यात, नीट ऐका बरं का. साडी तर मी दाखवणारच आहे, पण भाऊ बहिणीला काय म्हणतं ह्या गाण्यातून नीट ऐका तुम्ही. तर आता मी गाणं म्हणते ते ऐकावं. तर कसं आहे बघा, आई वडिलाच्या माघारी काय खरं नाही बरं का. तुम्हाला मी खरं सांगते, माझं वडील गेलं तसं मी शेत बघितलं नाही. नाहीतर वडील असताना ना, वडील मला असं बांधावर बसवायचं, रानात शेतात काय करायचं, बांधावर बसवायचं, एवढं मोठं ढाळ उपटून आणून द्यायचं, ऊस आणायचं वडील आणि तिथं माझ्या समोर ठेवायचं. आणि आई आणि वडील सगळ्या रानात काम करायचे, बाया असायच्या सोबत काही तिथं कामाला. तर पण मला दुःख दिलं नाही, वडिलांनी नाही, भावाला नाही, भाऊजीने नाही, कुणीच नाही. पण मी खरंच सांगते, आई वडिलासारखी माया कधीच भेटणार नाही, म्हणजे कधीच नाही. आज मी गेले नाही, माझ्या आईचा 10 वेळेस फोन आला, अगं तू कशी आली नाही. आणि एस टी गेली, म्हणलं कशी येऊ मी, ह्या एस टीनं आले तरी पुढची एस टी मला भेटणार नाही, उन्हात बसावं लागेल तिथं स्टँडवर, म्हणून मी गेले नाही. तर मी भावाची साडी दाखवणार आहे, पण आधी एक ती भाऊ बहिणीला ह्या गाण्यातून काय म्हणतंय तुम्ही नीट ऐका. साडी तर दाखवतेच मी. मला दोघी तिघींनी फोन केला की ताई भावानं कसली साडी घेतली, आम्हाला दाखवाच तुम्ही. मी दाखवणार आहे साडी. तर आता भाऊ काय म्हणते बघा. बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी, सात जन्मियाची बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. भावाचा बहिणीवर किती जीव आहे, कुणी जरी माया, बहीण भावंडाचं किती जरी तुम्ही तोडलं माया, तरी बहीण भावंडाची माया कधी तुटत नाही. अगं रानात कष्ट करून आज माझ्या भावानं कसली साडी घेतली, एवढं गाणं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ही माया बहीण भावंडाची कुणीच तोडू शकणार नाही, तुटत बी नसती. बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. असं कोण म्हणतंय, भाऊ म्हणतंय. आई बापाच्या सेवेमुळं मी आहे पुण्यवान. भाऊ काय म्हणतंय बघा, आई बापाच्या सेवेमुळं मी आहे पुण्यवान, तुझ्यासारखी बहीण मिळाली झालो नशीबवान, जीवाचं रान करतो हा भाऊ बहिणीसाठी, तुझ्यासारखी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. चेहऱ्यावरती आनंद येतो आहे का. भाऊ काय म्हणते बघा, बहीण भावंडाची माया किती बी तोडा पण तुटत नसती, किती बी विरोध असू द्या. ही बहिणीला भाऊ बोलीतच असतो कार्यक्रमाला. बहीण गेल्याशिवाय घर गोड दिसत नाही. तुम्ही किती मोठा करा कार्यक्रम. चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुकडा, माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा. बघा भाऊ काय म्हणतंय, चेहऱ्यावरती आनंद येतो पाहून ताईचा मुकडा, माझी बहीण माझ्या काळजाचा तुकडा, माझं आयुष्य तुला लाभो हात जोडतो तुझ्यासाठी. भाऊ काय म्हणतंय, माझं आयुष्य लाभो तुला हात जोडतो तुझ्यासाठी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी, माझ्या लाडक्या ताईसाठी, तुझ्या राखीसाठी हात माझा सुना. बघा भाऊ काय म्हणतोय बहिणीला, तुझ्या राखीसाठी हात माझा सुना, लग्न झाल्यावर राखी बांधशील का पुन्हा, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या होत्याल गाठी भेटी, सात जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना
माझ्या लाडक्या ताईसाठी. बहिणीला दर भावाचा जशी आंधळ्याची काठी. 7 जन्मी अशी बहीण मिळो करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी. ऐका, ही गाणं मी रडत म्हणले म्हणून मला म्हणता आलं नाही बघा. रडू आवरलं नाही तर मला नीट गाणं म्हणता आलं नाही, तरी माफ करा. साडी दाखवते तुम्हाला, थांब. साडी बघा कसली, बघा भावाने घेतली साडी. हो का, हो का. हा पदर आहे बघा, ही साडी. हा ब्लाऊज पीस आहे, हा पदर आहे. हो काही पदर आहे. हो काही साडी पूर्ण बघा कशी. साडी लई भारी साडी घेतली त्यांनी. ही खुर्ची मध्ये साडी. हो काही बघा, लय म्हणजे लय भारी साडी घेतली. हो का, हो का. साडी 5,000ची म्हणा असं मला दुसऱ्याने सांगितलं. भाऊ कधी सांगत नसतो तुला एवढं पैसे गेलं म्हणून. हो का, साडी 5,000ची साडी घेतली भावानं. काही चुकलं तर माफ करा, रडल्यामुळं गाणं म्हणता आलं नाही.